नाना पटोलेंनी म्हटलंय की भाजपने एक वायदा केला होता की धनगरांना आरक्षण देऊ. मात्र ते मिळालेलं नाही आणि स्वयंसेवक संघाच्या वनवासी आश्रमाच्या एका संस्थेने ती याचिका दाखल. काय सांगाल त्याबाबत? हे हे भारतीय जनता पक्षाचं काय कायमचं धोरण आहे. निवडणुका आल्या की धनगर आरक्षणाचा मुद्दा काढायचा, नवनवीन तरुणांना काहीतरी बोलायला लावायचं आणि निवडणुका संपल्या त्यांचं काम निघून गेलं की त्यांनी त्या प्रश्नाकडे काय दुर्लक्ष करायचं. हे कायमचं त्यांचं धोरण आहे. आता भाजपने केवळ धनगर आरक्षणाला विरोध केला असं नाही, तर मराठा आरक्षणाविरुद्ध सुद्धा याचिका दाखल करणारे 40 लोक आहेत. तिथले मराठ्यांच्या बाजूने बोलायचं, तिथले आरक्षणाला विरोध करायचा. मागच्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना धनगर आरक्षणाचा निर्णय हेतूचा घेतला नाही. आरक्षण धनगरांचं फार मोठा घात केला. आता आमचे अर्ध्या हायकोर्टाने पूर्ण झालेले काही नेते स्वघोषित नेते आहेत, ते एकदम यामधनं बाहेर आले आणि सुरू केलं आरक्षण. मी अनेकदा सांगितलं, मी संघामध्ये राहिलो आहे, 50 वर्ष संघवाल्यांबरोबर होतो. संघाची भूमिका ही आरक्षण विरोधी आहे. नरेंद्र मोदींच्या काळात आत्ता मराठ्यांचं एवढं मोठं आंदोलन सुरू होतं, काही लाखाच्या संख्येने मराठे बाहेर पडले होते. मनोज जरांगे पाटलांसारख्या माणसाने उपोषणाला प्राण लावले होते. तरीही तिन्ही दौऱ्यात मोदींनी एकदाही मराठा आरक्षणाला मुद्द्याला जाता स्पर्श सुद्धा केला नाही. आता काय सांगणार या लोकांना? हे सारखे वेड्यासारखे काहीतरी बोलत असतात काय. पण मी तुम्हाला 100% सांगतो, धनगरांना आरक्षण मिळणं हे सूर्य पश्चिमेला उगवावा इतकं कठीण काम आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.